अहो साधा लसूण तो 400च्या वर गेलेला, पण जेव्हा यांनी 400 पार म्हटलं लसणाला लाज वाटली, अरे कोण माझ्या बरोबर बरोबर करतोय, म्हणून लसूण खाली आला, म्हणून लसूण पण खाली आला. या सगळ्या भूलथापा आता बस झाल्या. आमचं विलिनीकरण होणार नाही हे तर मी सांगितलंय, पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते. कारण या 4 तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार. ज्याप्रमाणे तुम्ही असंच गेल्या 8-10 वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि सगळ्या चलनी नोटांची धुळधाण करून टाकली होती. काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे, डिमॉनिटायझेशन. तसंच मोदीजी येत्या 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, पंतप्रधान असणार नाही. आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे. डिमोदिनेशन. मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ देत, उद्या आणखीन घेत आहेत. माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा. कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार. भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75व्या वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत. मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे, तो सुद्धा चालत नाहीये. मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे. असो, या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.